Focus equals to energy, focus equal to money, focus equal to solution, focus equal to life, focus equal to success. Where is your focus? तुमचा पहिला 3 थिंग्स तुमचं नशीब बदलवणार, तुमचं डेस्टिनी बदलणार, नशिबाला शेप देणार. पहिलं तुम्ही तुमचा फोकस कुठे आहे, तुमचं टार्गेट काय, तुमचे गोल काय, तुमचे विजन काय, तुमची स्वप्न कोणती, त्याच्याकडे तुमचा फोकस घेऊन जा. नंबर 2 थिंग इज व्हॉट थिंग्स मीन टू यू. तुमच्यासाठी काय मायने ठेवतं, काय अर्थपूर्ण आहे, कशामुळे करताय, वाय यू आर डुईंग व्हॉट यू आर डुईंग, का कामं करताय, का फील्ड वर्क करताय, कोणत्या यातना, कोणते चॅलेंज, कोणते पेन, कोणते तकलीफ तुम्ही तुमच्या परिवार, फॅमिली मेंबर्स, तुमचे पॅरेंट्स, तुम्ही ज्यांना मानताय त्यांनी कोणत्या दुःखाला, कोणत्या तकलीफला, कोणत्या अडचणींना सहन केलेलं आहे. व्हॉट थिंग्स मीन टू यू. तुमच्यासाठी काय मायने ठेवते. आजचा दिवस जाऊन बर्बाद करणं, आजचा दिवस जाऊन काम करणं, आजचा दिवस जाऊन टीव्ही पाहणं, आजचा दिवस मोबाईल पाहणं, आजचा दिवस फील्ड कॉल घेणं, आजचा दिवस लिडरशिप डेव्हलप करणं, आजचा दिवस पुस्तक वाचणं. आता गाडीत बसलो तरी तुम्हाला गॅरंटेड सांगतो माझ्या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला पुस्तक आणि नोटपॅड भेटेल. कामाला नाही वाटत माझ्या नोटमध्ये येऊन तुम्ही असे सिलेबस बनवलेले आहेत, प्रोटोकॉल्स तयार केलेले आहेत, कोणाला तरी काहीतरी पाठवून त्याच्यावर काहीतरी वर्किंग करायला लावलेले आहे. का बरं? बिकॉज आय नो दॅट आय नीड टू युटिलाइज माय दॅट टाइम. सो तुमच्यासाठी काय अर्थपूर्ण आहे. मला दरवेळी मला ती मेहंदी कोणाला दिसते, मला दरवेळी माझ्या आईच्या पायांच्या जखमांची मेहंदी दिसत असते. तुम्ही ठरवा तुमच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी हे पेन, ज्या तकलीफ, ज्या अडचणी, ज्या समस्या, ज्यातून तुमचा परिवार, कुटुंबातील लोक गेलेत, ते महत्वाचं नाहीये का तुमच्यासाठी टाइमपास करणं, वेळ वाया घालवणं, असा जिकडे तिकडे स्वतःवर लाईक उन्हाळक्या करत फिरणं, किंवा जाऊ दे आता काय आज झालंय, बरेच केलंय, जे केलंय ते बरं चाललंय म्हणत आपला टाइम घालवणं. सो व्हॉट थिंग्स मीन टू यू ते ठरवा. हे नंबर 2 थिंग. तुमचं नशीब जर तुम्हाला बदलायचंय. नंबर 3 थिंग्स. मला जिथे पोहोचायचे ते पोहोचण्यासाठी मी काय केलं पाहिजे. जर तुम्हाला योजना बनवता आल्या तरच तुम्हाला अचिव्हमेंट करता येणार आहे. योजनाच तुम्हाला अचिव्हमेंटकडे घेऊन जातात. सो स्ट्रॅटेजीज काय आहेत माझ्या उद्याचा दिवस घालवायला, उद्याच्या लोकांना भेटायला, प्रमोट करत असताना, माझा अभ्यास सिलेबस करत असताना मी कसं काय स्वतःला आजच्यापेक्षा बेहतर बनवू शकतो. सकाळी उठल्यावर स्वतःला विचारा आजचा दिवस मी कसा घालू का जो सगळ्यात बेस्ट असेल, कोणत्या चुका उणीवा भरून काढू, आज जास्तीत जास्त लोकांना कसं भेटू, आजचा माझा प्रत्येक तास कसा कामाला मार्गी लागणार आहे. आणि संध्याकाळी झोपताना विचार करा की उद्याचा दिवस मी आजच्या पेक्षा कसा बेहतर घालवू शकतो. मी काही तुम्हाला प्रोटोकॉल लावून देतो डायरीमध्ये, दिवस कसा घालवायचा, त्याला रिव्ह्यू कसं घ्यायचं, फीडबॅक कसा घ्यायचा, डेली गोल अनालिसिस कसं करायचं, त्याच्यावर तुम्ही वर्किंग जर केलं तर येणार आहे 3 महिन्यामध्ये तुमच्यामध्ये स्वतःला एक लिजंड, एक लीडर पाहायला भेटेल. तुमच्या स्वतःमध्ये एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह माणूस तुम्हाला पाहायला भेटेल. तुमचाच पुनर्जन्म होईल. तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला पाहून म्हणतील अरे काय बदललाय, कुठं गेला होता, कोणती मॅजिकल बुलेट घातली. पण 3 महिने कोणालाच सांगायचं नाही मी काय करतोय, किती वाजता उठतोय, का पळतोय, का मेहनत करतोय, का पुस्तकं वाचतोय, कोणालाच नाही सांगायचं. स्वतःला वाहून घ्यायचं, एकदम अभ्यंग स्नान करायचं, विचारांचं अभ्यंग स्नान करायचं. या भागातले एक श्रीनिवास पाटील सर, मेंबर ऑफ पार्लमेंट्स आणि IAS ऑफिसर्स आहेत. या प्रोग्राम्समध्ये एका वर्कशॉपमध्ये आले आणि थोडाच वेळ होते आणि बोलता बोलता पूर्ण वर्कशॉप अटेंड केला. लिहित होते, नोट्स काढत होते, माईक हातात घेतलं, 9 मिनिटं बोलले. बऱ्याच वर्षांनी आयुष्यात आज विचारांची आंघोळ केली. आवटीने काय दिलंय आज घरी गेल्याबरोबर डायरीमध्ये लिहिणार आहे. अंतकरण भरून आलं. विचारांची आंघोळ करा. वय मर्यादा पोझिशन मॅटर नाही करत. वडीगाड किती येतं, पैसा किती येत आणि किती गरीब आणि किती क्षुद्र मॅटर नाही करत. जेवढे दिवस राहिले तेवढे बेहतरीन मला घालवायचे.